हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. जस्ट काल कंबाईनची ॲड आली, डेट पण डिक्लेअर झाली, जी की मागच्या एका वर्षापासून पूर्ण 2024 हे एंडला आलेलं आहे, ज्याची वाट बघत होतो. ती एक्झाम शेवटी डिक्लेअर झाली आहे. आणि या सगळ्या कालावधीमध्ये जस्ट आत्ता 2 दिवसामध्ये सगळेजण अभ्यासाला लागले. प्रत्येकजण इथून पुढचा जो उरलेला कालावधी आहे, जो काय असेल 80, 85 किंवा 90 दिवस तो आपण नियर अबाउट, त्याचा प्रत्येकजण प्लॅन तयार करतो आहे, आपापल्या पद्धतीने स्ट्रॅटेजी बनवतो आहे आणि अभ्यास चालू आहे. किंवा कुठले आपले यूट्यूबचे लेक्चर्स वगैरे फॉलो करून आपण त्याचाच प्लॅन तयार करतो आहे. त्याच्यामध्ये मला काही एक गोष्ट जाणवली की आता सगळेजण प्लॅन तयार करत आहेत, इव्हन अभ्यासाला लागत आहेत, पण त्या प्लॅनचा आणि त्या अभ्यासाचा काही बेस, ह्या गोष्टी म्हणजे त्यासाठी लागणारे इनपुट्स त्या प्लॅनिंगसाठीचे तुम्ही नेमके काय घेणं अपेक्षित आहे, ही गोष्ट मला कुठेतरी सांगा वाटली, म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे. टार्गेट आहे आपलं ऑब्व्हियसली 5 जानेवारी. आणि याच्यामध्ये आता MPSCनं जे काही पूर्ण वर्षभराचा कालावधी घेतला आणि फायनली जी काही ॲक्शन मोडमध्ये आपल्याला दिसली, त्याच्यामध्ये डेट डिक्लेअर, नोटिफिकेशन आले, सगळं म्हणजे ही झाली MPSCची ॲक्शन. याच्या बेसिसवर मग आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांची काय होती त्यावरची रिॲक्शन. सो हा रिॲक्शनचा मुद्दा इथं 2 अँगलनी मला दिसून येतो आहे. तो म्हणजेच इथून पुढची आपली जी रिॲक्शन आहे म्हणजेच नक्कीच परीक्षेची तयारी कशी असली पाहिजे यासाठी सगळ्यांचा प्लॅन. बरेच जणं या रिॲक्शनमध्ये विथ प्लॅन हे पुढे मूव्ह करतायत आणि बरेच जणं विदाऊट प्लॅन. तुम्हाला सर हे शक्यच नाही, असं कसं शक्य? आता विदाऊट प्लॅनवाले फार कमी असतील, पण होतंय काय की वर्षभर झालं आपण प्री करतोय, सतत तेच आता नव्याने वेगळं काय करणार आहे, त्यामुळे पुन्हा तेच चाललं आहे ट्रॅडिशनल पद्धतीनं. तीच पुस्तके, तसाच अभ्यासाचा जो टेम्पो आहे, तोच तसा फ्लो आहे, तो कंटिन्यू करतो. ह्याला म्हणायचं विदाऊट प्लॅन. म्हणजे याचा अर्थ अभ्यास करत नाही असं नाही आहे, पण आता नव्याने असं काहीच नाही, कारण जे कंटिन्युएशनमध्ये ठेवलं होतं तोच, याला म्हणायचं विदाऊट प्लॅन. मॅक्झिमम जनता इथं आहे. तुम्ही म्हणा सर असं कोणी नाही आहे, आम्ही सगळे प्लॅनच करतो आहे, हरकत नाही. पण या प्लॅनसाठी पण आपण भावनिकदृष्ट्या हे जास्त इथं विचारात घेतो आहे का बौद्धिकदृष्ट्या विचारात घेतो आहे प्लॅनमधले इनपुट्स? भावनिक म्हणजेच काय, खूप जास्त इमोशनल झालो आहे, कधी ना तेवढी ॲड आली आहे, भले आता ती जागा कमी जास्त असेल, पण एकदाची ॲड आली, आता 100% पास होणार, ह्यावर्षी कुठल्याही परिस्थितीत मी प्री मेन्स क्रॅक करून पोस्ट मिळवणारच. मग त्याच्यावर आता कितीही पुस्तक वाचावं लागले तरी चालेल, कितीही मेहनत करावं लागली तरी चालेल. मग हेच तर इथं आपण कितीही पुस्तक नको आहे आणि कितीही मेहनत नक्कीच करा, पण ती योग्य डायरेक्शनला आहे का हे स्वतःला सांगितलं पाहिजे. नाही तर आपण पळतोय, मेहनत करतोय, वाचतोय, पण आजपर्यंत तेच करत आलोय. मग वेगळं काय, हेच इथं आपल्याला बघायचं आहे की तुम्ही प्लॅन जरी करत असाल ना, तर ह्या प्लॅनला नेमका बेस काय आहे ते आपण बघूया. प्लॅनसाठी लागणारे इनपुट्स हे खूपच महत्त्वाचे आहेत. हे जर तुमचे चुकलेत तर डेफिनेटली तुमचा प्लॅन हा फेल होण्यासाठी तुम्ही काम करताय. त्यामुळं प्लॅनसाठी विचारात घेतलेले पॉईंट्स कुठले आहेत त्याच्यावर तुमचं यश अपयश ठरेल पुढच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये. मग तुमचा प्लॅन कसा आहे ह्याच्या काही गोष्टी मी तुम्हाला इथं हे करतो आहे. त्याच्यात तुम्ही प्लॅनमध्ये विचारात घेतल्यात का, नसेल घेतल्यात अजूनही वेळ गेलेली नाही आहे, त्या गोष्टी इन्क्लूड करा. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येतो इथं या प्लॅनमध्ये इनपुट्समध्ये स्पर्धा, कॉम्पिटिशन हा फॅक्टर विचारात घ्या. तुम्ही जशी ॲड आली, डिक्लेअर झाली, लगेच अभ्यासाला लागले, पण अभ्यासाच्या आधी तुम्ही बघितलात तर कॉम्पिटिशन ही आता आधीच्या तुलनेत खूप जास्त बदललेली आहे. एकतर वर्षभर झालं ना राज्यसेवा झाली ना कंबाईनची एक्झाम झाली आहे, आणि आता सगळ्याच एक्झाम नियर अबाउट आहेत. डिसेंबर, त्याच्यानंतर लगेच जानेवारी, त्याच्यानंतर लगेच फेब्रुवारी, सतत एक्झाम आहेत म्हटल्यानंतर कुठलाही विद्यार्थी की ह्या एकच परीक्षा कुठला फोकस करण्यापेक्षा आता बऱ्यापैकी कॉमन ही झाली की लगेच ती झाली की तीच असं टार्गेट करणार आहे. मग इथं ग्रुप बी आणि सी वाल्यांनी म्हणजे कंबाईनवाल्यांनी हे लक्षात घ्यायचं की आपल्याला फक्त ग्रुप बी आणि सीचंच कॉम्पिटिशन नाही आहे, तर इथं राज्यसेवा प्री किंवा राज्यसेवा मेन्स देणारे भरपूर असे विद्यार्थी आहेत ज्यांचा अभ्यास खूप जास्त झालेला आहे, ते सुद्धा कंबाईनची परीक्षा देणार आहेत. सो कॉम्पिटिशन आणि त्याची डेप्थ, काठिण्य पातळी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारात घेऊन ग्रुप बी आणि सीचा प्लॅन तयार करावा लागेल. उगाच तुम्हाला जे वाटतं तुम्ही वाचताय, आत्तापर्यंत जे वाचत आलाय तेच करत बसलाय, तर समजा या विद्यार्थ्यांनी ती परीक्षा दिल्यानंतर ऑब्व्हियसली राज्यसेवा प्री आणि मेन्स देणाऱ्या विद्यार्थ्यांची डेप्थ जास्त आहे, वाचन जास्त आहे, आणि मग काठिण्य पातळी जर ग्रुप बी आणि सी पेपरची जास्त आली तर हे तिथं स्कोर करून घेतील आणि मग कट ऑफ वाढण्याचं कारण हे असतील. आता आपल्याला ही स्पर्धा माहिती जर नसेल तर फक्त एवढाच ग्रुप विचारात घेतो, आपली स्पर्धा महाराष्ट्रातील आपल्या जवळच्या मित्रांपर्यंत नाही तर पूर्ण महाराष्ट्राची. हा पहिला पॉईंट. त्यामुळे कॉम्पिटिशन ही कोणासोबत आहे हे आधी स्वतःला सांगा. तुमच्या प्लॅनमध्ये हे इनपुट्स गरजेचं आहे. नाही घेतलं तर लक्षात घ्या, पुस्तकं, नोट्स, PDF, लेक्चर्स, यूट्यूब, टेलिग्राम, बॅच, टेस्ट सिरीज, ह्याच्या पलीकडं काय प्लॅनमध्ये असतं खरंच मान्य करा तुम्ही. मी आत्ता जे घटक सांगितले ना, नोट्स, PDF, बुक्स, टेस्ट सिरीज, क्लास, यूट्यूब, ह्याच गोष्टी तुमच्या प्लॅनमध्ये आहेत. ह्या चुकीच्या आहेत म्हणत नाही मी, ह्याही बरोबरच आहेत. अरे पण ह्याच्या पलीकडं हा फॅक्टर विचारात घ्या. त्याच्यानंतर पुढे आता ह्या प्लॅनमध्ये इनपुट्समध्ये अजून एक गोष्ट आहे जी तुम्ही विचारात घेतली पाहिजे, ती म्हणजे लगेच अभ्यास सुरू करण्यापेक्षा आता तुम्ही
आत्तापर्यंत केलेला अभ्यास हा नेमका कितपत झाला आहे. म्हणजेच एक्झाम्पल, तुमचे हे एवढे विषय आहेत, 7 विषय, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इको, सायन्स, करंट, मॅथ अँड रिजनिंग हे विषय आहेत. ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग विषय कुठले, वीक विषय कुठले आहेत तुमचे, किती झालं आहे, किती करायचं आहे, ह्याचा कुठलाही आकृतिबंध तुमच्याकडे नसल्यावर तुम्ही जे परत वाचतोय तेच वाचणं कंटिन्यू चालू आहे असं न करता स्ट्रॉंग, वीक सब्जेक्ट हे फाइंड आउट करा. त्याच्यातही एका सब्जेक्टमध्ये काय वाचलं आहे आणि काय वाचायचं राहिलं आहे हे पण बघा. स्वतःला जे सांगितल्यानंतर कळेल की मग उरलेला ड्युरेशन आहे तर तो वीक एरियावर काम कसं करता येईल आणि अजून स्ट्रॉंग कसं बनवता येईल ते, हा एक पॉईंट. त्याच्यानंतर म्हणजे रीड काय केलं आहे आणि रीड काय करायचं राहिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा अजून एक पॉईंट तुमच्या इनपुटमध्ये असला पाहिजे, तुमच्या अभ्यासामध्ये नेमका काय बदल करणं अपेक्षित आहे, याला स्टार मार्क करा. त्यातल्या जुन्या विद्यार्थ्यांना हे खूप लागू होतं. असा काहीही घटक विचारात न घेता तुमचा प्लॅन तुम्ही करताय बेसिस ऑन दी स्टडी मटेरियल. स्टडी मटेरियलच्याच बेसिसवर जर तुम्ही सतत प्लॅन करत असाल तर तेही खूप वर्षापासून करत असाल तर मग रिझल्ट का नाही येत. मग आता एक अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला स्वीकारावी लागेल. काहीतरी चुकतं आहे तुमच्या अभ्यासामध्ये किंवा स्टडी मटेरियलमध्ये, व्हॉटेवर, तो बदल तुम्ही फाइंड आउट करा आणि स्वतःमध्ये करून घ्या. काहीतरी विचार करण्याची पद्धत चुकती आहे, ॲनालिसिस चुकतं आहे, स्टडी करण्याची पद्धत चुकती आहे, हे स्वतःला सांगा आणि तुमच्या प्लॅनिंगमध्ये हे घ्या. आत्तापर्यंत याच्यात अजून एक आहे, हा बदल अभ्यासात कधी येईल, तुम्हाला आत्तापर्यंत झालेल्या तुमच्या चुका ह्याही फाइंड आउट करावं लागेल. ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला फारच वेगळा वाटेल, विचित्र वाटेल. म्हणजे आत्तापर्यंत जे बाकीचे व्हिडिओ बघितले स्ट्रॅटेजीचे, प्लॅनिंगचे, ते वेगळेच होते म्हणा सर. म्हणजे काय केलं पाहिजे, कुठले पुस्तक वाचले पाहिजेत, कशा पद्धतीने किती तास अभ्यास केला पाहिजे, हे सगळं ह्याच्यात इथं एक पण पॉईंट नाही मी सांगितलेल्यापैकी. इव्हन बुक्स कुठले रेफर करायचे, काय करायचे, ह्याच्यासाठी स्वतंत्र वेगळा बनवू आपण. पण आता मला एक जाणवलं की जे सगळे प्लॅन करायला लागलेत त्या प्लॅनसाठीचे बेसिक इनपुट्स हे तुमचे जर चुकीचे असतील तर मग रिझल्ट कसा येणार तुमचा. त्यामुळं एकतर बदल ॲक्सेप्ट करा आणि तो बदल कशा बेसिसवर असला पाहिजे. आत्तापर्यंत तुम्ही ज्या काही एक्झाम दिल्यात, 4 वर्ष, 5 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, त्यातून तुम्हाला अपयश यायला लागले तर ते अपयश का आलं आहे हे फाइंड आउट करा. या चुका सुधारा, यालाच आपण बदल म्हणतो. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो. ह्याच्यात बऱ्याच जणांनी ही एक स्ट्रॅटेजी घेतलेली आहे, 55+ मार्क्स किंवा नियर अबाउट 60, ही सगळी स्ट्रॅटेजी. आता तुम्ही जो प्लॅन केलेला आहे तो प्लॅन या 55+ मार्कांना जस्टिफाय करतोय का आणि कुठल्या बेसिसवर तुम्ही 55+ची स्ट्रॅटेजी ठेवलेली आहे. म्हणजे हे जे क्वेश्चन तुम्ही 55+ म्हणताय ह्याच्यात आहे, तुम्हाला इथं कॅल्क्युलेशन पाहिजे. मी ह्याच्यात मिनिमम एवढे मार्क्स घेतो, ह्याच्यात एवढे, हे तुमच्याकडं रिटर्नमध्ये आहे का. उगाच मला 55+ घ्यायचे, 60+ घ्यायचे, परत तेच इमोशन, भावनिक ही गोष्ट नको आहे. वास्तव काय आहे आपण तेवढंच. आत्ता तुमच्याकडे उत्तर आहे का, म्हणजे 55+ स्कोअर तुमच्याकडे आत्ताचे जे गणित मांडले तुम्ही हे खरंच स्ट्रॉंगली सांगू शकता का की मी घेणारच. आणि जर तसं असेल तर चांगली गोष्ट आहे. पण मग कुठल्या विषयात किती मार्क्स घेणार ह्याचं रिटर्नमध्ये स्ट्रक्चर पाहिजे. डोक्यात नको आहे मी घेईल जर तर नको, हे आलेच पाहिजे. आणि इथं पण समजा आता इकॉनॉमिक्स आहे, ह्याच्यात एवढे मार्क्स, पॉलिटीमध्ये एवढे मार्क्स, त्याचा तेवढा तुम्ही जो आकडा सांगताय तेवढा अभ्यास झाला आहे का हे स्वतःला विचारा. दुसऱ्यांना कोणाला काही सांगायची गरज नाही, डिस्कस करायची गरज नाही. हे सगळे मुद्दे जे मी सांगतोय ना हे पूर्णतः स्वतःला विचारा आणि स्वतः एक ब्लँक पेज घ्या आणि लिहा. आणि जर मग तुम्ही या प्रत्येक विषयात स्वतःला सांगत असाल आणि 55चा आकडा गाठत असाल तर यू आर ऑन द राईट ट्रॅक. आणि मग ठीक आहे, मग मूव ऑन. आणि जर नसेल, मग कुठंतरी स्वतःला खरंच पटत नसेल, नाही सर 50पर्यंत येते आकडा आमचा, नाही सर 45पर्यंत येतोय, घसरला ना खाली, आणि मग कुठं वीक आहे हे इथं करा. आणि हे आत्ताच आहे, पुन्हा नाही. हेच जर 1-1.5 महिना 2 महिन्यानंतर तुम्हाला लक्षात आलं अरे हे असं करायला पाहिजे होतं, जर तर गेली वेळ, पुन्हा वेळ कमी राहतो. आत्ताच वेळ आहे, प्रेशर त्या मानाने कमी आहे. जसा एक दिवस पुढे जाईल प्रेशर वाढत जातो आणि अभ्यास कमी होत जातो. हे इथं फॅक्ट्स आहे. सो तुम्हीच स्वतःला सांगा आणि हे सगळं वर्कआउट करा. त्याच्यानंतर आता याच्यात सॅच्युरेशन नावाची गोष्ट जाणवली मला, विशेषतः परत जुने विद्यार्थी मागच्या 1 वर्षापासून सतत प्री करताय. कारण डेटच नव्हती माहीत, त्यामुळे मेन्सला हात घालता चालू नाही. कारण मेन्सला सुरुवात केली की परत प्रीची डेट आली तर परत थांबवावं लागेल, असं करत करत प्री केलं. मग जर सतत मागच्या 1 वर्षापासून आपण पूर्वपरीक्षा जर करत असेल तर तुमचा अभ्यास झाला आहे, बरं झाला आहे, तर मग कॉन्फिडन्स कुठं आहे, नाही. मग पुन्हा तोच मुद्दा आहे तो
की आपल्याला असं वाटतं की मी वर्षभर तेच केलं आहे, तर मग अजूनही भीती आहेच ना मनात. मग ती भीती जी आहे ती तुम्हाला इथं पेपरवर उतरावं लागेल की कुठल्या सब्जेक्टबद्दल ती भीती आहे. आणि समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल हे 3 सब्जेक्ट आहेत, तर ह्या 3 सब्जेक्टबद्दलची भीती काय आहे ती काढा आणि त्याच्यावर काम करा, तरच ती भीती निघेल. नाही तर फक्त आपल्याला वाटतं की वर्षभर मी काम केलेलं आहे पण अजूनही तो पाहिजे तो कॉन्फिडन्स नाही आहे. व ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इथं प्लॅनिंगमध्ये इनपुटमध्ये पाहिजेत. सो परत मी याच मुद्द्यावर येतो. इथं तुम्ही जे प्लॅनिंग करताय त्याचे इनपुट्स, याच्या बेसिसवर प्लॅन तयार करा आणि मग याचे उत्तरं तुम्ही स्वतःलाच सांगा. बाकी इथं कोणाला काय करायचं नाही, ह्याच्यानुसार प्लॅन बनवा. सो एक वेगळा पॉईंट वाटला म्हणून तुम्हाला शेअर केला. अशाच बाबतीत आता इथून पुढे कंबाईनच्या आपल्या इकॉनॉमिक्सचे पण काही पॉईंट्स येणारच आहेत. इव्हन सिलेबस डिकोडिंग असेल, स्ट्रॅटेजी प्लॅनिंग असेल, ते मुद्दे होतच राहतील. पण एकंदरीत सगळ्यांनीच आता जे काही कंबाईनचं टार्गेट ठेवलं आहे की खूप वर्षांचं हे आता आपण अभ्यासाचं जे सॅच्युरेशन आलेलं आहे तर ते दूर करणं अपेक्षित आहे. सगळ्यात महत्त्वाचं सेल्फ इव्हॅल्युएशन नावाची गोष्ट आहे, ती केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. मी नेहमी म्हणतो बघा, डॅमेज कंट्रोल हे आपण केलं पाहिजे. पण ते डॅमेज कंट्रोल करण्याच्या अगोदर डॅमेज कुठं झालं हे फाइंड आउट केलं पाहिजे ना. आपलं चुकतंय कुठं, नेमकं काय काय डॅमेज आहे, कुठल्या कुठल्या विषयाला डॅमेज आहे हे फाइंड आउट जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्याच्यावर वर्कआउट करता येणार नाही आणि रिझल्ट येणार नाही. सो दिस इज ऑल अबाउट इनपुट्स रिगार्डिंग प्लॅनिंग. आणि आपल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण नेहमी म्हणतो प्लॅन ऑर पेरिश हा एक कीवर्ड्स वापरलेला आहे. नियोजन करा किंवा नष्ट व्हा, हेच आहे. तर तुम्ही जे प्लॅन करताय तर तेही प्लॅन असा काहीतरी स्ट्रॉंग बेस इनपुट्सवर आधारित असला पाहिजे. उगाच जनरल व्हेग प्लॅन सगळेच करतात. प्लॅन इज इम्पॉर्टंट पण त्याहीपेक्षा स्ट्रॉंग प्लॅन इज व्हेरी इम्पॉर्टंट, हे वाक्य लक्षात ठेवा. उगाच प्लॅन मनाला वाटतं म्हणून तसं केला असं न करता या बेसिसवर तुम्ही स्वतःला विचारा. प्रश्नांची उत्तरं तुमच्या पद्धतीने तुम्ही मेन्शन करा. उत्तरं येत नसतील तर समजायचं तो पॉईंट आपल्याला वीक आहे आणि काम करायचं आहे. चलो, सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचे फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. अशाच पद्धतीनं अजून कशाची काही डिमांड असेल तुमची आवर्जून मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, आपण त्यावरही व्हिडिओ घेऊयात. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.